नमस्कार मित्रांनो, आपण पाठीमागचा व्हिडिओ तो म्हणजे आत्मा आणि आत्म्याचे कोश पाहिले, म्हणजे शरीराचे प्रकार पाहिले. पहिलं म्हणजे तुमचं स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर, तिसरं कारण शरीर, चौथं महाकारण शरीर, पाचवं आध्यात्मिक शरीर. त्यानंतर पाच कोश पाहिले. पाच पाच कोशामध्ये पहिलं अन्नमय कोश, दुसरं प्राणमय कोश, तिसरं मनोमय कोश, चौथं विज्ञानमय कोश आणि पाचवा आनंदमय कोश. अशा स्वरूपानं आपण शरीर व शरीराचे भाग पाहिले. आत्म्याकडे जाण्याचा जो वाटचाल आहे तिथपर्यंत पाहिलं. आज आपण आत्मा व आत्म्यातील 7 गुण पाहणार आहोत. म्हणजे आत्म्याच्या भोवताली जी 7 गुण आहेत त्या 7 गुण असल्याशिवाय तुमचा आत्म्याचं आत्मपरीक्षण होत नाही किंवा आत्म्याची ओळख होत नाही. आत्मा आणि आत्म्याचे 7 गुण, त्यामध्ये पहिला जो गुण आहे तो म्हणजे ज्ञान, दुसरं पवित्रता, तिसरं प्रेम, चौथं शांती, पाचवं सुख आणि सहावं आनंद. आता यामध्ये ज्ञानामध्ये काय होतं की आपल्याला बऱ्याचपैकी मी एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक आफ्रिकेमध्ये एक मित्र राहत होता आणि एक तुमच्या भारतामध्ये एक मित्र राहत होता. पण भारतातल्या मित्राला असा ओघ लागला की नाही, आपल्याला आफ्रिकेमध्ये गेलं तर आपल्याला भरपूर असं हिरे पाहायला भेटतील किंवा हिरे आपल्याला मिळतील, म्हणजे आपलं आयुष्य सुखी जाईल. तो त्याच्या आफ्रिकेतील मित्राकडे गेला आणि आफ्रिकेतील मित्राकडे गेल्यानंतर त्यानं काय केलं, त्या मित्राला सांगितलं की बाबा मी हिऱ्याच्या शोधामध्ये आलेलो आहे. हे तो आफ्रिकेतला मित्र फार सुंदर फार श्रीमंत होता आणि तो श्रीमंत असल्या कारणानं त्यालाही लक्षात आलं की यार हिऱ्यामध्ये भरपूर अशा प्रकारची हिरे म्हटल्यानंतर तोही दचकला आणि हा त्याच्याकडे एक रात्रभर राहिला. हिऱ्याविषयीची त्याला आत्महत्या त्याचं परीक्षण सांगितलं, हिऱ्याविषयी महत्त्व पटवून दिलं. त्यावेळेस तो त्याच्याकडे एक रात्रभर राहून दुसरीकडे हिऱ्याच्या शोधामध्ये तो निघून गेला. परिणामी पाठीमागं काय झालं, त्याचा जो मित्र होता त्याला सुद्धा आपुलकी निर्माण झाली. त्यानं आपली शेती, आपलं घर हे सर्व काही विकलं सॉरी आणि तो हिऱ्याच्या शोधामध्ये निघाला. ज्यावेळेस तो गेला, कालांतरानं तो काय झालं, पुढं गेल्यानंतर त्याला एक विषारी किडा चावला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळेस हा भारतीय माणूस हिऱ्याचा शोध घेत घेत परत त्याच्या घराजवळ आला. घराजवळ आल्याच्या नंतर विचारलं तर तिथं तो नवीन मालक होता. त्या मालकानं सांगितलं माझा मित्र इथं राहत होता. त्यावेळेस त्या मालकानं सर्व कहाणी सांगितली की तुझा जो मित्र होता त्यानं मला हे सर्व प्रॉपर्टी मला विकलेली आहे आणि मी आता या प्रॉपर्टीचा मालक आहे. तो हे घेऊन तो याचे पैसे सर्व घेऊन तो गेला आणि त्याचा मृत्यू पावलेला आहे. हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस तो थांबला. त्याच्याकडं त्या दुसऱ्या माणसानं त्याला थांबून घेतलं. थांबून घेतल्यानंतर पाहिलं तर त्याच्या टेबलवर काचाचे तुकडे म्हणजे हिरे पडलेले होते. त्यांनी सांगितलं हे हिरे कुठून घेतले तुम्ही? त्यावेळेस तो माणूस सांगितलं माझ्या पाठीमागं जे परस आहे त्या परसामध्ये भरपूर असे काचाचे तुकडे पडलेले आहेत. ज्यावेळेस हा तिथं गेल्यानंतर पाहिलं तर तिथं हिऱ्याची खाण होती. म्हणजे परिणाम असा सांगायचा असं की तुमचा आत्मा हा तुमच्या शरीरामध्ये आहे, परंतु तो जाणता येत नाही. जाणण्याचं ज्ञान आपण प्राप्त करून घेत नाहीत आणि ते जाणण्यासाठी आपण त्याच्या जवळ जात नाहीत. म्हणजे तुमच्या जवळ म्हणजे त्या माणसाच्या ज्या आफ्रिकेचा मित्र होता त्या मित्राच्या बागेत हिऱ्याची खाण होती, परंतु त्याला त्याचं ज्ञान नव्हतं, नॉलेज नव्हतं. त्या कारणानं तो ओळखू शकला नाही आणि त्याने ते विकलं आणि तो विकून दुसरीकडे हिऱ्याच्या शोधात गेला. तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये आपला आत्मा हे ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडाचं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या 7 गुणाची ओळख करून घेणं गरजेचं आहे. ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान आहे. म्हणजे त्याचा साक्षात्कार करण्यासाठी तुम्हाला ज्ञानाच्या बळावर तुम्हाला जाता येतं. कारण ज्ञान कमवलं तर तुमच्या शरीरातील अहंकार नष्ट होतो आणि अहंकाराच्या अभावामुळं हे ज्ञान लुप्त पावलेलं आहे आणि ते ज्ञान
त्या ज्ञानाचा उजाळ का म्हणजे त्या अहंकारावर आत्म्याला पाहण्यासाठी अहंकारामुळे ते लुप्त पावलेलं आहे. तो अहंकार घालवण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची गरज असते आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानातून त्या बळावर ज्ञानाच्या बळावर तुम्ही आत्मा पाहू शकता. आत्म्याचं परमात्म्याचं स्वरूप शोधू शकता. हे तुमच्या शरीरामध्ये आहे, ते शोधण्याची गरज आहे. याच्यामध्ये दुसरा भाव येतो तो पवित्रता. पवित्रता म्हणजे तुमचं मन जर पवित्र असेल, शुद्ध मन असेल, सात्विक मन असेल, त्याच्यामध्ये सदाचार असेल, तुमचा व्यवहार सात्विक असेल, सात्विकता शुद्धता असेल, तर त्या शुद्ध मनामुळं तुमच्या आत्म्याची ओळख करता येते. मनाला शुद्ध ठेवण्यासाठी पाच कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय याच्यावर ताबा ठेवावा लागतो. आणि याशी एकरूप झाल्यानंतर मन तुमचं शुद्ध होतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर तुमचा एखादा जातीचा दुश्मन आहे, त्या दुश्मनाचं भलं शोधलं तर तुमचं भलं होणार आहे. इतकं मन पवित्र करणं गरजेचं आहे. तिसरं गोष्ट म्हणजे प्रेम हे अहिंसेचं शस्त्र आहे. प्रेम, दया, माया याच्यात आणि तीच तुमच्या भाग्याची चावी असते, प्रेम. त्यानंतर 5वा भाग जो येतो म्हणजे 4था भाग येतो तो म्हणजे शांती. शांती ही आत्म्याकडं परमात्म्याकडं जाणारा मार्ग आहे. म्हणजे आत्म्याचा तो हार आहे. शांती प्रदान केली पाहिजे. आणि त्यानंतर येतं सुख हे आपण जे सुख शोधतो, आपण आपल्या आत्म्यामध्ये सुख शोधलं पाहिजे. तर आपण आपल्या आत्म्यात सुख न शोधता आपण या भौतिक सुखाच्या भोवती फिरत असतो आणि भौतिक सुख शोधत आपण आपलं आयुष्य वाया घालत असतो. म्हणून त्या खऱ्या सुखाची ओळख करण्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान मिळालं म्हणजे पवित्रता ॲटोमॅटिक तुम्हाला तयार होते. कारण बाहेरून पवित्र होण्यापेक्षा अंतर पवित्र होणं गरजेचं आहे. म्हणजे मन पवित्र होणं गरजेचं आहे. आणि मन पवित्र झालं म्हणजे प्रेम तुम्हाला मिळतं. म्हणजे प्रेमाची तुम्ही अपेक्षा करता. आपण आज जे बाहेर प्रेम शोधतो ते प्रेम तुमच्या कामाचं नाही. अंतर प्रेमाची गरज आहे. आणि प्रेम मिळालं म्हणजेच प्रेमाची ओळख झाली म्हणजे शांती तुमच्या ॲटोमॅटिक तुम्ही शांत होता. आणि शांती मिळाल्यानंतर सुख ॲटोमॅटिक तुम्हाला मिळत असतं. आणि सुखाचा भोग भेटला म्हणजेच आनंदमय म्हणजे आनंदात विलीन होत असतो अशा स्वरूपाने. म्हणजे आत्म्याच्या या 7 गुणाची फार महत्त्वाची ओळख आहे. 7 गुण हे म्हणजेच आत्म्याचे हे 7 गुण म्हणजेच ही चेतना शक्ती होय. आणि चेतना शक्तीला ओळखण्यासाठी 7 गुण हे सक्रिय राहणं गरजेचं आहे. तर तसं जर पाहिलं तर आपण सर्वसामान्य लोकांमध्ये 7 गुण हे सक्रिय पाहत नाहीत. कारण आत्मा ओळखणारे जे परमात्मे आहेत, मोठे मोठे महात्मे आहेत, यांनी या 7 गुणाची ओळख करून घेतली. आणि या 7 गुणाची ओळख केल्यामुळं ते परमात्म्यात विलीन झाले, परमात्म्याशी एकग्रीय झाले. आणि या 7 गुण सक्रिय असतील तर आपण या काम, क्रोध, मद, मत्सर, आळस अशा या गुणापासून लांब जातो. आणि याच्यापासून हे बाजूला गेलं म्हणजेच याची म्हणजे 7 गुण हे सर्व शक्ती आहे. आणि या शक्तीत रूपांतर होतं, तेच म्हणजे आत्मा आहे. आता ज्ञान तसं जर पाहिलं, विज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर बघा, जर तुम्हाला ज्ञान मिळालेलं असेल तर ते ज्ञान तुमच्या नर्वस सिस्टीमशी काम करत असतं, संवेदना पोहोचण्याचं काम करतं. आणि प्रत्येक गोष्ट सक्रिय होते. तुमचा सबकॉन्शियस माइंड स्टँड होतो, सबकॉन्शियस माइंड काम करतो आणि पूर्ण शरीर ज्ञानामुळं सक्रिय होतं. आणि तुमची नर्वस सिस्टीम प्रत्येक व्यवस्थित प्रॉपर काम करते. म्हणजे अशा माणसाला आपण सहज बोलताना काय म्हणतो, त्याच्या नसात ज्ञान भरलेलं आहे. दुसरं पवित्र कर्म इंद्रियावर विजय मिळवला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही. आणि कर्म इंद्रियाची जी शक्ती आहे, संशय हा कुठल्याही राहत नाही.
आणि कर्म इंद्रिय सक्रिय झाले म्हणजे 5 कर्म इंद्रिय 5 ज्ञान इंद्रिय याच्यावर ज्यावेळेस विजय मिळवला जातो, अंतर्मनानं ज्यावेळेस पवित्र होता त्यावेळेस पवित्रता प्राप्त होते. अंतर्मनानं पवित्र होणे म्हणजेच तुमच्या दुश्मनाचंही कल्याण शोधणे असा भाग होतो, त्याला पवित्रता म्हटलं जातं. त्यानंतर प्रेम. प्रेम हे तुमच्या हृदयाशी अटॅचमेंट आहे. हृदयाशी अटॅचमेंट आहे म्हणजे आपल्याकडे जर एखाद्या माणसाला म्हणजे हृदय जर तुमचं कोमल शांत प्रॉपर असेल तर हृदयाची जी सिस्टीम आहे ती प्रॉपर काम करते. म्हणजे तो हायपर होत नाही, त्याला बीपी वाढत नाही, अशा स्वरूपाने काम करत असतो. म्हणजेच आपण सहज बोलताना म्हणतो एखादा माणूस जर त्याला हृदयाशी कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर त्या माणसाला आपण आघाती होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना सांगू नका किंवा कुठली तरी वाईट घडलेली घटना आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका, कारण त्याच्या हृदयाला त्याचा धक्का बसेल आणि तो त्याच्यामध्ये त्याचा आजार वाढण्यापेक्षा तो म्हणजे कमी होण्यापेक्षा तो वाढेल असं आपण म्हटलं जातं. म्हणून ज्याला हृदयाचा त्रास आहे अशा लोकांना आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापासून त्यांना प्रेमात ठेवायचं काम करतो, आनंदात ठेवायचं काम करतो. ते असं असतं कारण हृदय तुमचं प्रॉपर काम करतं आणि तेच म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर शांती. शांती म्हणजे शांती हे श्वासाचं लक्षण आहे. म्हणजे बघा शांत आणि पवित्रता शांतीत जर राहत असेल शांतीचं हे श्वासावर नियंत्रण आहे. म्हणजे तुम्ही जर शांत असेल तर त्याचा श्वास घेण्याचा जो टायमिंग असतो तो प्रॉपर असतो, शांततेत असतो. आणि जर समजा त्याला अशांती असलेली असेल, त्याच्या मनावर जर अशांती लाभलेली असेल तर तो खालीवर जातो. म्हणजे एक तर तो जास्त वेगानं श्वास घ्यायला लागतो किंवा कमी प्रमाणात श्वास घेणे हा याचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या शरीरावर भाग पडतो. म्हणजे शांती पाहिजे. आणि सुखाचा जर विचार केला तर सुख हे आपल्या पाचन तंत्रावर काम करतं. सुख जर शांत आपण सहज बोलताना काय म्हणतो सुखासमाधानानं मला खाऊ दे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जेवायला बसता किंवा अन्न ग्रहण करता ज्या गोष्टी करता त्यावेळेस तुम्ही जर शांत सुखानं जर खात असेल आनंदात खात असेल तर तुमची पाचनक्रिया ही पॉझिटिव्ह काम करते. म्हणजे तुम्हाला अपचन होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या गोष्टीशी इन्क्लूड होत नाही. शांततेत ते तुम्हाला खाल्लेलं अन्न सुखामध्ये हे करतं. आणि या सगळ्याची शक्ती म्हणजेच आत्मा होय. आणि या शक्तीला प्राप्त करण्यासाठी म्हणजे आत्म्याला प्राप्त करण्यासाठी म्हणजे या 7 गुण म्हणजेच आत्मा होय. या 7 गुणाचा वेढा आत्म्याभोवती आहे आणि या 7 गुणाला पार केल्यानंतर आपण आत्म्यात पदार्पण करतो म्हणजे आत्मा शोधतो. म्हणजे हे 7 गुण किती महत्त्वाचे आहेत ते आपण आजच्या भागात पाहून घेतले. यानंतर मित्रांनो माझी सगळ्यांना एक विनंती आहे, सुंदर सुंदर भागाचं आपण विवरण करतोय तर सगळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, शेअर करा. अगदी छोट्याना छोट्या माणसापर्यंत ते पोहोचतील, सगळ्यांना या नॉलेजचा फायदा होईल अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि आज झालेल्या भागाला आपण इथं आज माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.